माझ्या सुना पण घरी नाही ना, ही म्हातारी जाऊ. नमस्कार. अरे कुठे फेडाल हे पाप. एवढ्या त्या आजी हातापाया पडत होत्या. कुठे गेली तुमची माणुसकी. एवढे कायदे कानून केव्हापासून कडक झाले. खरंच अक्षरशः डोळ्यातून पाणी आणणारा व्हिडिओ. बऱ्याच ठिकाणी लोक शासकीय जागेत घरे बांधून राहत असतात किंवा सरकारी अधिकारी लाच घेऊन लोकांना घरे बांधण्याची परवानगी दिली जाते. पण जेव्हा शासन अतिक्रमण मोहीम राबवते तेव्हा मात्र लोकांनी मेहनतीने कष्टाने बांधलेली घरं अक्षरशः काही क्षणात पत्त्यासारखी ढासळतं. अगदी खरं आहे. ह्या गोष्टी करायला हव्याच आहेत. कोणालाही शासकीय जागेत मालकी नसावी. ज्याप्रमाणे सामान्य लोकांना हे नियम लागू आहेत त्याचप्रमाणे उच्चवर्गीय लोकांना आणि नेत्यांनाही हे नियम लागू का नाहीत. मग एवढेच, तुम्ही जर नियमात राहून जर काम करत आहात तर कोट्यावधींचा भ्रष्टाचार करून नेते मात्र खुशाल ऐशोआरामाची जिंदगी का जगत आहेत. आज देशात महाराष्ट्रात नको एवढी गुंडगिरी वाढलेली असून दिवसाढवळ्या सामान्य लोकांच्यावर हल्ले होत आहेत. तेव्हा कुठे जातात तुमचे कायदे कानून? की फक्त हे कायदे सामान्य लोकांनाच आहेत? असा सवाल आता सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो आहे. तुम्ही 2 दिवस आम्हाला साहेब, माझ्या सुना पण घरी नाही ना, ही म्हातारी जाऊ. आम्ही देते ना आलो ती दोन अटक झालं साहेब. आम्हाला 2 दिवस